श्री स्वामी समर्थ. आज आहे 12 जून आणि वार आहे बुधवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढवणारा ठरणार आहे. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे. ज्या लोकांनी कोणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडे आज वचन मागणार आहे. लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा संभवतो. तथापि तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळतील. आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असं वाटत असेल तर इतरांनी दिलेले सल्ले जरूर ऐका. पुढील रास आहे वृषभ रास. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न जरूर करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हे तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचं पाहून तुमची स्वप्न सत्यात उतरल्याची प्रचिती मिळणार आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी आजचा दिवस उत्कृष्ट आहे. तसंच आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाश झोतात आणणार आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडणार आहात. पुढील रास आहे मिथुन रास. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल तर आज तो न बोलता तुम्हाला पैसे परत करेल. आजच्या दिवशी मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू आज तुम्हाला पाहायला मिळेल. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे. बहुतांश घटना आपल्याला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळखळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असणार आहे. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जुळून घेणं तुम्हाला थोडं कठीण पडणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ आहे. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. काही काळ आपण केवळ स्वतःच्या जीवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल तर सहकारी सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असं दिसत नाही. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्यासोबत वेळ घालून तुम्हाला वाटेल की तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण वाया घालवलेले आहेत. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावर थोडासा तणाव वाढणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. देणगी आणि धर्मदाय कामामध्ये स्वतःला गुंतवा. त्यातून तुम्हाला मनःशांती लाभेल. आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. वादविवाद, दुसऱ्यांवर तोंडसुख घेणं आणि इतरांमधील दोष शोधत राहणं टाळायचं आहे. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. तुमच्या योजना बारगळण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत आहे, म्हणून तुमच्या अवतीभोवतीचे माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. रिकामा वेळाचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाणार आहे आणि त्यामुळे कितीही भांडण झालं तरी सुंदर जुने दिवस तुम्हाला आठवायला विसरू नका. पुढील रास आहे कन्या रास. गर्भवती महिलांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. चालताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. अनोळखी कोणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होतात ते. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांचा रोषास कारणीभूत व्हावे लागणार आहे. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधायचा आहे.
खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचवले पाहिजे, अथवा तुम्हाला तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. या राशीतील व्यक्तींना कुठे जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची थोडीशी शक्यता आहे. पुढील रास आहे तुळ रास. अति खाणं टाळायचं आहे. तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशाची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योजना करण्याची गरज आहे. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमवण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. कार्यक्षेत्रात कुठले काम अडल्यामुळे आज तुमची संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. हा तुमचा वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. वाहन चालवताना विशेष करून वळणावर काळजी घ्या. दुसऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती, आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करू शकते. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपला प्रियकर उगाचच तुम्हाला लाडीगोडी करणार आहे. त्यामुळे थोडीशी सावधानता बाळगायची आहे. कला व नाट्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखवता सुद्धा येईल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणं इतकं शक्य नाही, तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. पुढील रास आहे धनुरास. तुमची कमकुवत इच्छाशक्तीमुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस आहे. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. ऑफिसमध्ये आज तुम्हाला तुमच्या स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकतात. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होणार आहे. पुढील रास आहे मकर रास. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणं हे कधीकधी समस्येत टाकू शकते. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. प्रिय व्यक्तीने दुःश्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडले आहे, त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज तुमचा रिकामा वेळ ही ऑफिसची कामं पूर्ण करण्यात जाईल. आज तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले तर त्याचा दुहेरी फायदा होणार आहे. तुम्हाला चांगलं वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास सुद्धा बाळगू शकाल. लोकांना नेमकं काय हवंय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजावून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास तुम्हाला पाठिंबा देण्या इतपत नातेवाईक पुढाकार घेतील. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणं टाळा. तुमच्या सहकाऱ्यांचा दृष्टिकोन आणि विश्लेषण कौशल्य यामुळे तुम्ही लक्ष वेधून घ्याल. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणंही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. चार भिंतीबाहेरील खेळाचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्ता गुंतवा. मित्र परिवार आणि नातेवाईकांबरोबर मजा करा. प्रेमाची उणीव भासणारा दिवस आहे. खूप अल्पसे अडथळे येतील, परंतु दिवसभरात खूप काही यश मिळवाल असं दिसत आहे. काही सहकाऱ्यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवं ते त्यांना मिळाले नाही तर ते काम करत नाहीत.
घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणं पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळणार आहे. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिबा घालण्याचं काम आज नक्कीच करतील, पण तुमच्यातील बंधन हे अतूट असणार आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीही एक कारण नाही. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.